हाय हॅलो नमस्कार मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज सकाळी सकाळी पराठे करत कसा आहे आहे विशाल? आणि चला विचार कसा झालाय? आज काय मज्जा आहे, सुट्टी आहे, पराठा खायला आहे विशू नाही का सोनू? कशी झाली पराठे? छान. माझं संपत पण आलं, मी लय खाल्लं. सोनूला लय आवडते आलू पराठे नाही का? मला पण आवडले तर. तुला पण आवडतात का? किती छान झालीत मग, दाखव बरं. मस्त, वाव है ना, गरम गरम खातेत. आज सोनूला शाळा आहे, शाळेमध्ये जायचे, पण विशूला सुट्टी आहे. विशूला सलग शनिवार रविवार सोमवार मंगळवार 4 दिवस सुट्टी. तर विशूने खूप खूप मज्जा केलेली आहे, है ना विशू? आज मी खूप मजा करणार आहे. ते छान लागत होता पराठा, मम्मीने केला होता. नाश्त्याला पराठा होता, दुपारा बटाटा चपाती. मग आपण अभ्यास केले. मग सुनी नाही का रत होते, आंघोळ केली. मी नाही का खात होते, अभ्यास केली थोड्या वेळानी. मग नाही का पाऊस आला थोड्या वेळ, आणि आमचं पाणी अजून इथं होत नाही. जिकडं तिकडं पाणी पाणी. आता काय करणार, सलग नेहमी सुट्ट्या, ना बाहेर निघायला जागा आहे ना पुढे निघायला जागा आहे. आणि कामावरचे माणसंही घरी. आता काय करणार मग, आता सगळ्यांना सुट्टे असल्यानंतर सकाळी सकाळी केले मस्त गरमागरम पराठे. तर इथं पराठे करायचं काम माझं चाललं होतं, मुलांना गरम गरम खायला पण दिले, मुलांचं खायचं काम चाललं होतं. आणि बघा मी आलू पराठे कसे बनवते ना, त्याची रेसिपी पण मी तुम्हाला लवकरच शेअर करेन. बऱ्यापैकी मिनी व्लॉग टाकते, पण मोठी व्लॉग बनवण्यासाठी वेळ कमी पडतोय. तर चला, आज होता मंगळवार, तर मंगळवारचा आमचा बाजार पण असतो. तसा तर नेहमीच असतो म्हणायला, 2-3 दिवसांनी नेहमी ताज्या ताज्या भाज्या आणतात. फ्रीज असूनही त्यांना ताज्या भाज्या खायला खूप जास्त आवडतात त्यासाठी. तर चला, 2-3 दिवसाच्या भाज्या त्यांनी आणलेल्या होत्या, तर म्हटलं तुमच्याशी शेअर कराव्या. तर सगळ्या फ्रेश आणि मस्त अशा भाज्या होत्या. थोडे फ्रूट पण आणलेले होते आणि थोडंसं भिजवलेलं कडधान्यसुद्धा आणलेलं होतं. तर सगळं काही मी म्हटलं आता काढून ठेवावं. तर तेच काढून ठेवत होते. फ्रूट एकदम मस्त होते, असे मस्त असे ॲपल होते. तर हे सगळे ॲपल ना, एक ॲपल रोज मी एक नाश्त्याला खात असते, मुलंसुद्धा एक सकाळी नाश्त्याला खात असतात. कारण चहा नाहीत पित आम्ही जास्त करून. तर मी तर चहा पितच नाही आता तरी, सध्या सोडून दिलं आहे. आणि फ्रेश अशी मस्त अशी, तर बघा दोडके पण किती छान आहेत, काकडीसुद्धा किती फ्रेश आहे. आणि मस्त इतका पाऊस असूनसुद्धा एवढा फ्रेश भाजीपाला मिळाला आहे, खरंच खूप चांगलं वाटलं. तर चला आता सगळं ठेवून घेते. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.